बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 दिलेले, ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला जो न्यूमरेटर आहे तो काय दिलेला आहे, एक्स प्लस 1 सॉरी एक्स स्क्वेअर प्लस 1 नंतर एक्स प्लस 1 मग इथं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4. आता बघा हा लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे आणि हे काय नॉन रिड्युसिबल फॅक्टर आहे. मग याचं एक्सपान्शन कसं होईल, ए अपॉन आता हा लिनियर फॅक्टरला आहे एक्स प्लस 1 आणि हा काय नॉन रिड्युसिबल क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. कोणता फॅक्टर आहे, नॉन रिड्युसिबल क्वाड्रेटिक फॅक्टर. मग नॉन रिड्युसिबल क्वाड्रेटिक फॅक्टर असेल तर बी एक्स प्लस सी घ्यावा लागेल अपॉन तो फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस 4. मग हे कोणतं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1. मग आता बघा इथं आपल्याला LCM घ्यायचं. मग ही साईड तशीच एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं आलंय एक्स स्क्वेअर प्लस 4. मग बघा आता ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी एक्स प्लस सी आणि इथे येणार आहे एक्स प्लस 1. आता डिनॉमिनेटर काय येणार, एक्स प्लस 1 इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 4, ठीक आहे. मग आता इथं बघा हा डिनॉमिनेटर कॅन्सल होणार, दोन्ही बाजूला सेम आहे, ठीक आहे. मग आता इथं येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी एक्स प्लस सी आणि इथे येणार आहे एक्स प्लस 1, ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. मग आता आपल्याला काय करायचं, ए आणि बी फाइंड आउट करायची. मग हा पहिला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर बघा, तर हा काय करायचा एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0 करायचं. म्हणजे एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, एक्स इक्वल्स टू मायनस 1 येणार. मग याला काय करायचं, पुटिंग इन इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये पुट करू, ठीक आहे. मग आता इक्वेशन 2 मध्ये पुट केलं बघा, जिथे जिथे एक्स येते तिथं -1 पुट करायचं. -1चा स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये इथे येणार आहे -1चा स्क्वेअर प्लस 4 प्लस बी इंटू -1 प्लस सी, ठीक आहे. त्याच्यानंतर -1 प्लस 1, ठीक आहे. मग आधी इथं -1चा स्क्वेअर येणार आहे 1 प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -1चा स्क्वेअर. -1चा स्क्वेअर काय येणार आहे 1 प्लस 4 त्याच्यानंतर प्लस आता इथं बघा ब्रॅकेटमध्ये -b प्लस सी आणि हा -1 इंटू बी केल्यामुळे -b झाला आणि इथं -1 प्लस 1 0 म्हणजे ही पूर्ण टर्म काय होणार 0 होणार. तेच 2 इक्वल्स टू इथं काय येणार ए इंटू ब्रॅकेटमध्ये 5 म्हणजेच इथं ए इक्वल्स टू काय येणार 2/5 ए इक्वल्स टू 2/5, ठीक आहे. म्हणजेच ए इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 2/5, ठीक आहे. मग याला आता ह्यो आला आपला ए. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, आता आपल्याला बी फाइंड आउट करायचं, बी आणि सी, ठीक आहे. मग बघा आता इथं आपण पहिले काय केलं, हा लिनियर फॅक्टर असल्यामुळं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असल्यामुळं त्याला इक्वेट 0 करून इथं एक्स इक्वल्स टू -1 पुट केलं. आता काय पुट करायचं, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती नंबर लाईनवरती बघा, नंबर लाईन जर बघितली तर इथं काय 0 पासून स्टार्ट होती, 0 1 इकडे आहे -1. आता आपण इथं काय केलं -1 पुट केलंय म्हणजे हे संपलं. आता काय आहे की 0 पुट करा. मग इथं बघा एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, एक्स इक्वल्स टू 0 पुटिंग इन इक्वेशन 2, ठीक आहे. इक्वेशन 2 मध्ये पुट करा. आता इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावरती बघा जिथं जिथे एक्स दिसेल तिथं काय करायचं 0 पुट करायचं, ठीक आहे. मग आता 0 मग इथे येणार आहे 0 स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0चा स्क्वेअर प्लस 4 नंतर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस सी
त्याच्यानंतर पुन्हा 0 प्लस 1, ठीक आहे. मग इथे येणार आहे 1 इक्वल्स टू आता 0 स्क्वेअर प्लस 4 म्हणजे तिथं 4a येणार प्लस आता 0 इंटू बी काय होणार 0 0 प्लस सी आणि इथे येणार आहे 1 म्हणजेच 1 इक्वल्स टू 4a प्लस बघा आता सी प्लस 0 सी आणि सी इंटू 1 तर सी येणार आणि आता एची व्हॅल्यू काय आपल्याकडं एची व्हॅल्यू आहे 2/5 मग पुट करा ए इक्वल्स टू 2/5 मग ए इक्वल्स टू 2/5 जर पुट केलं आपण इथं काय होणार 1 इक्वल्स टू 4 इंटू 2/5 प्लस सी, ठीक आहे. मग आता 4 टू 8 म्हणजे 8/5 मग 1 इक्वल्स टू 8/5 प्लस सी. मग हे जरा इकडे नेलं तर काय होणार मायनस होणार, ठीक आहे. मग इथं काय होईल सी इक्वल्स टू 1 मायनस 8/5 मग आता इथं 5 मायनस 8/5 येणार म्हणजेच सी इक्वल्स टू आलं मायनस 3/5, ठीक आहे. मग सीची व्हॅल्यू काय आली मायनस 3/5, ठीक आहे. मग आता आपण सी फाइंड आउट केला. सी फाइंड आउट करताना एक्स इक्वल्स टू काय पुट केला होता 0. मग आता इथं 0 पुट केला होता एकदा -1 पुट केला आता एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं 1 पुट करायचं, ठीक आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपण इक्वेशन नंबर 2 कॉपी करून घेऊ, ठीक आहे. आपल्याला ती पुढं लागणार कंट्रोल सी. मग बघा इथं आता एक्स इक्वल्स टू 1 पुट करायचं. आधी आपण काय केलं तर -1 पुट केलं तर नंतर 0 केलं. मग आता 1 करू एक्स इक्वल्स टू 1 पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आपलं आपण कॉपी करून आणलंय, ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 आहे. मग या इक्वेशन नंबर 2 मध्ये जिथं जिथं काय आहे जिथं एक्स येते तिथं काय पुट करायचं 1. मग बघा आता पुट केल्यानंतर काय होईल मग बघा 1 स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर प्लस 4 प्लस आता बी इंटू काय येणार आहे 1 प्लस सी त्याच्यानंतर इथे येणार आहे 1 प्लस 1, ठीक आहे. मग इथे येणार आहे 1 प्लस 1 1चा स्क्वेअर 1च होतो, ठीक आहे. ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 4 प्लस आता इथं बी इंटू 1 बी प्लस सी त्यानंतर इथे येणार आहे 2 मग इथे येणार आहे 2 नंतर ए इथे येणार आहे 5 प्लस आता बी प्लस आता बघा इथं मल्टिप्लाय 2 आहे हा 2 बीला जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय होणार 2b होणार काय होणार 2b प्लस 2c, ठीक आहे. म्हणजे तिथं आलं 2 इक्वल्स टू 5a प्लस 2b प्लस 2c, ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल ए बी आणि सीच्या जागेवरती त्यांच्या व्हॅल्यू पुट करावं लागेल, ठीक आहे. मग व्हॅल्यू जर पुट केल्या तर एची व्हॅल्यू काय आली ती आपली बघा ए इक्वल्स टू आलं होतं आपलं 2/5 आणि सी इक्वल्स टू आलं तर -3/5. इथं 2/5 अँड सी इक्वल्स टू -3/5 होतं, ठीक आहे. इथे येणार आहे -3/5 3/5 इन इक्वेशन 2 सॉरी इक्वेशन मग इथं जर पुट केलं तर इथं काय येणार 2 इक्वल्स टू 5 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2/5 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे सॉरी इथं बी ॲज इट इज राहणार प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -3/5, ठीक आहे. मग बघा इथं आता हा जो 5 आहे
हा 5 हा कट होऊन जाणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे येणार 2 इक्वल्स टू 2 प्लस 2b प्लस इथे येणार आहे बघा 3 2 6 -6/5, ठीक आहे. म्हणजेच बघा आता इथं जर ही टर्म इकडे नेली ती काय होणार 2 + 6/5 आणि हा जर इकडे नेला तर मायनस होणार 2 इक्वल्स टू 2b, ठीक आहे. हा +2 -2 काय होणार 0 होणार. म्हणजेच इथं काय राहिलं 6/5 राहिलं. काय राहिलं 6/5. 6/5 इक्वल्स टू 2b. मग बघा इथं जर हा बीचा जो 2 आहे इकडे जर डिवाइडला नेला तर काय येणार b इक्वल्स टू 6/5 इंटू 1/2 होणार. मग 2 2 चा 3. म्हणजेच b इक्वल्स टू काय येणार b इक्वल्स टू 3/5 येणार, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला a b c तिन्हीच्या पण व्हॅल्यू भेटल्या. मग a b c च्या व्हॅल्यू काय करायच्या पुट करायच्या कशामध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये, ठीक आहे. मग इथं लिहायचं पुटिंग a इक्वल्स टू काय येणार -a इक्वल्स टू 2/5, b इक्वल्स टू -3/5 and c इक्वल्स टू सॉरी हा काय आहे c आहे. आणि b इक्वल्स टू काय आलं 3/5 आलं, ठीक आहे. b इक्वल्स टू 3/5. त्याच्यानंतर कशामध्ये पुट करायचं इक्वेशन 1 मध्ये. मग इक्वेशन 1 कॉपी करून घेऊ बघा. मग इक्वेशन नंबर 1 इथं आहे. मग कॉपी करू आपण पुढच्या पेजवरती घेऊ. ठीक आहे. मग बघा आता इक्वेशन नंबर 1 आलं. तर इक्वेशन नंबर 1 जे आहे ते बघा आता इथं दिलंय. मग याच्यामध्ये काय करायचं एच्या जागेवरती एची व्हॅल्यू पुट करा, बीच्या जागेवरती बीची व्हॅल्यू पुट करा, सीच्या जागेवरती सीची व्हॅल्यू. मग ही साईड तशीच राहणार x + 1 इथं स्क्वेअर आहे, ठीक आहे, अपॉन x + 1 आणि x² + 4, ठीक आहे, इक्वल्स टू एच्या जागेवरती एची व्हॅल्यू किती आहे 2/5 x + 1. त्याच्यानंतर सी तर मायनस आहे, ठीक आहे, इथं प्लस राहणार. मग इथं दोन्हीकडे पण काय अपॉन 3 आहे. मग अपॉन 3 आपण काय करू एकदाच 5 घेऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर x² + 4 आणि इथं येणार आहे बीच्या जागेवरती बी किती येतं 3/5 म्हणजेच 3x - c किती येतं -3. तुम्ही वाटलं तर हा 3 कॉमन पण घेऊ शकता. मग इथं बघा x² + 1 अपॉन x + 1 x² + 4. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे येणार आहे बघा 2/5x + 1. नंतर इथं प्लस 3 कॉमन x - 1 अपॉन 5 x² + 4. म्हणजे तुम्ही असं एक्सपान्शन करू पण शकता, नाही तर डायरेक्ट इथं व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतं, ठीक आहे. तरी पण मार्क भेटते. म्हणजे पुढं तुम्हाला नसन कळत टाइम वेस्ट न करता डायरेक्ट तिथं इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये एच्या जागेवरती एची व्हॅल्यू पुट करायची, बीच्या जागेवरती बीची पुट करायची, सीच्या जागेवरती सीची पुट करायची आणि ॲज इट इज ते लिहून ठेवायचं, ठीक आहे. तरी पण मार्क भेटून जातात. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.